जय महाराष्ट्र मित्रांनो, महिला व बाल विकास कल्याण मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे जबरदस्त योजना राबवण्यात येत आहे। याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिता, तुम्हाला जर शिलाई काम येत आहे तर तुम्हाला शिलाई मशीन, पिको फॉलचं मशीन किंवा पिठाची गिरणी, जर तुम्ही दिव्यांग आहात अशा प्रकारे तुम्हाला अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकारतर्फे भेटणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला 100% अनुदान भेटणार आहे जर तुम्ही याच्यामध्ये पात्र होत असाल तर याच्यामध्ये काय पात्रता लागणार आहे, वयाची काय अट आहे किंवा कोणत्या लोकांना हे अनुदान भेटणार आहे, हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे नवीन योजना असतात सरकारच्या किंवा जॉब अपडेट्स असतात, वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी असतात, घर बसल्या कसं काम करायचं आणि पैसे कमवायचे किंवा महिलांसाठी काही योजना आहेत, अशाच प्रकारे नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये। मोफत शिलाई मशीनसाठी आपल्याला काय कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे या योजनेसाठी तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवर। लाभार्थीच्या उत्पन्नाचा पुरावा, तुमच्या उत्पन्नाचा पुरावा, तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे हे 1 लाखाच्या पर्यंत असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे, तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, तसंच तुमचं जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल। त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबरची गरज असणार आहे आणि अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। म्हणजे ही योजना फक्त आणि फक्त महाराष्ट्रीय रहिवासींसाठी आहे। आणि याच्यामध्ये जर अर्जदार जर अपंग महिला असल्यास, म्हणजे काही दिव्यांग वगैरे असाल तुम्ही किंवा अपंगत्व असेल तर त्याचं प्रमाणपत्र गरजेचं आहे इथे। आणि जर अर्जदार विधवा असल्यास पतीचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। शिधापत्रिका, जातीचा दाखला आणि शिवणकामाचे यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र। म्हणजे शिलाई मशीन तुम्हाला हवंय, तुम्हाला शिलाई येत नाही आणि शिलाई मशीन हवंय तर ते तसं होणार नाही। त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो बऱ्याच लाभार्थ्यांकडून, कारण तुम्ही ते घेणार आणि म्हणजे मशीन तुम्ही घ्याल आणि परत दुसऱ्या कोणाला विकाल असं चालणार नाहीये। तुम्हाला स्वतःला शिवणकाम येणं गरजेचं आहे आणि त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे। आता कोणत्या कारणांच्यामुळे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो हे आपण समजून घेऊयात। या अर्जामध्ये चुकीची माहिती भरली असल्यास हा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो, तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही। आणि जर अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी नसल्यास, म्हणजे तुम्ही बाहेर कुठल्या राज्यात राहताय आणि या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करताय तर नक्कीच हा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे। आणि अपूर्ण माहिती, म्हणजे तुम्ही जर फॉर्म व्यवस्थित भरला नाहीये, कोणतीही माहिती अर्धवट सोडली आहे, भरली नाहीये, तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। आणि दुसऱ्या कुठल्या योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीनचा जर लाभ मिळाला असेल, परत तुम्ही जर हा फॉर्म भरताय तरी सुद्धा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो। आणि इथे बघू शकता तुम्ही, महिला अर्जदार गरीब कुटुंबातील नसल्यास आणि कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास अर्ज रद्द होईल। जर तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती जर सरकारी जॉबमध्ये आहे किंवा श्रीमंत असं कुटुंबातून वगैरे किंवा व्यवस्थित तुमचं सगळं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही जर या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तरी सुद्धा तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। आणि तुमच्याकडे शिलाई मशीन चालवण्याचे सर्टिफिकेट नसले तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकत नाही। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे इथे तुम्ही विविध योजना 2024-25 साठी बघू शकता, ज्याच्यामध्ये कृषी विभाग आहे, पशुसंवर्धन विभाग आहे किंवा समाज कल्याण विभाग आहे, महिला व बाल कल्याण विभाग आहे। याच्यामध्ये जसं दिव्यांग लाभार्थींना निर्वाह भत्ता देणं झालं किंवा 3 चाकी सायकल पुरवणं असेल, 3 चाकी स्कूटर पुरवणं असेल किंवा दिव्यांग खेळाडूंना काही अर्थसहाय्य असेल किंवा जे विज्ञान शाखेमध्ये प्रवेश करतात दिव्यांग अपंग असे व्यक्ती, त्यांच्यासाठी लॅपटॉप प्रोव्हाइड करतात ते। आणि आता ज्या आपण योजनाबद्दल बघतोय ते महिला व बाल कल्याण विभाग यांच्यातर्फे आहे, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी ह्याच्यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे किंवा ग्रामीण भागातील महिलांना पिको फॉल मशीनसाठी तुम्हाला 100% अनुदान मिळणार आहे। अच्छा, आता या
या योजनेसाठी आपल्याला कसं अप्लाय करायचं आहे ते आपण बघून घेऊयात. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता. इथे हा फॉर्म आपल्याला मराठीमध्ये भरायचा आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे, जसं की इथे आडनाव, त्यानंतर तुमचं नाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव, मग आपल्या आईचे नाव. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि इथे सेंड OTP करायचा. त्याच्यानंतर जो OTP तुमच्या मोबाईलवर मेसेजमध्ये मिळणार आहे तो इथे तुम्ही टाईप करायचा आहे. व्हेरीफाय OTP म्हणायचं आहे आणि नंतर जेव्हा तुमचा हा फॉर्म भरून होईल, तुम्हाला एक 10-15 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला त्याचं स्टेटस चेक करायचं आहे की अप्रूव्ह झालंय, काय प्रोसेसमध्ये, कुठे काय सुरू आहे त्याचं एक्झॅक्टली, हे बघण्यासाठी तुम्हाला पासवर्डची गरज आहे. तर इथे प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड सेट करा असं दिलं त्यांनी. तुम्ही फॉर एक्झाम्पल इथे टाकू शकता success@123 अशा टाईपचा तुम्हाला इथे पासवर्ड तुम्ही टाकू शकता. पासवर्ड सेट केल्यानंतर त्याचा पुढचा फॉर्म हा असा ओपन होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पत्ता टाकायचा आहे. जसं की इथे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे की सातारा जिल्ह्यात असेल तर सातारा, कराड असेल तर कराड, आणि त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव इथे निवडा, पिनकोड टाका आणि ईमेल ID तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर ईमेल ID तुम्हाला कसा बनवायचा हे माहीत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा तुम्ही तुमच्या घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी बोलून तुम्ही या गोष्टीबद्दल माहिती मिळवू शकता. तुमचा स्वतःचा ईमेल ID असणं गरजेचं आहे, जो इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इतर माहितीमध्ये तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे, जी डेट, मंथ आणि इयर अशा फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे तुमचा जन्मदिवस, त्यानंतर महिना आणि तुमचं जन्माचं साल असं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते प्रवर्ग निवडा, तुमची कास्ट कोणती आहे, सबकास्ट कोणती आहे ते सगळं टाकायचं आहे. त्याच्यानंतर स्त्री किंवा पुरुष ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आपण दारिद्र्य रेषेखाली आहे हो किंवा नाही असं त्यांनी दिलंय ते टाकायचं आहे. मग त्याच्यानंतर इथे अर्जदार दिव्यांग आहेत का, आहे किंवा नाही, मग दिव्यांगाचा प्रकार कोणता आहे, त्याचं काही सर्टिफिकेट आहे का, त्याचे सगळे नंबर्स इथे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर इथे पुढील ह्याच्यामध्ये तुम्हाला बँकेची माहिती संपूर्ण भरायची आहे, ज्याच्यामध्ये बँकेचा IFSC कोड असेल, बँकेचं नाव टाकायचं आहे पूर्ण, बँक कुठल्या सिटीमध्ये, कुठल्या विलेजमध्ये आहे, शाखा त्याची कोणती आहे ते टाकायचे. त्यानंतर इथे तुमचं आधार कार्ड ह्या बँकेशी संलग्न असणं गरजेचं आहे, म्हणजे कनेक्टेड असणं गरजेचं आहे आधार कार्ड बँकेशी, ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं खाते क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे 6व्या क्रमांकावर त्यांनी दिले की महत्वाची कागदपत्र तुम्हाला टाकायची आहेत आणि त्याचा साईज जो आहे हा 2 MB पेक्षा जास्त नसायला पाहिजे. आणि इथे अर्जदाराचा फोटो इथे चूज फाईल करून तुम्ही टाकू शकता. इथे चूज फाईल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, तुमचं आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे, बँकचं पासबुक अपलोड करायचं आहे, रेशन कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर इथे जातीचा दाखला, असं त्यांनी 5 डॉक्युमेंट्स इथे मागितले आहेत. त्यानंतर तुम्ही सेव्ह करू शकता आणि काही दिवसांनी तुम्ही हा फॉर्म अप्रूव्ह झालंय की नाही, जसं लाडकी बहीण योजनेचं कसं कळतं की काही दिवसांनी आपण पोर्टलवर चेक करतो, तसं तुम्ही या पोर्टलवरती तुमचा पासवर्ड आणि लॉग इन ID ह्याच्या थ्रू तुम्ही इथे चेक करू शकता स्टेटस. सो अशाच नवनवीन योजना, अपडेट्स, जॉब अपडेट्स, वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी, गव्हर्नमेंट जॉब अपडेट्ससाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.